काल पालघर येथे 450 मिलीमीटर पाऊस पाडणारा आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले अहिल्यानगर परिसराकडे सरकल्याची माहिती नाशिक स्थानिक प्रशासनाने दिली आहे। अशा प्रकारे या सरकलेल्या भोवऱ्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सांगितलेला ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज आता अकोले अहिल्यानगर दिशेने मार्गक्रमण करत असल्याचा इशारा एका नामांकित वृत्तवाहिनीने दिला आहे। यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जनतेने काळजी घेऊन सतर्क राहण्याचा इशारा टीव्ही न्यूज नेटवर्कच्या वतीने देण्यात येत आहे। दरम्यान नाशिक त्र्यंबकेश्वर या परिसरावर असलेला भोवरा अकोले व गुजरात मधील सुरतच्या दिशेने सरकल्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर परिसराला काही अंशी दिलासा मिळणार असला तरी अकोले तालुक्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे। तसेच कारण नसताना कोणीही घराबाहेर पडू नये असा इशारा स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। पालघरमध्ये पाऊस घेऊन आलेला भोवरा त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज काही दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता आणि यामुळे प्रशासनाने सर्वत्र हाय अलर्ट घोषित करून जनतेला सतर्कतेचा इशारा दिला होता। परंतु आता हा भोवरा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या दिशेने सरकल्याने नाशिक त्र्यंबकेश्वरवरचे संकट टळले असले तरी अकोले तालुक्यात यामुळे पावसाचे मोठे संकट निर्माण होणार आहे। नागरिकांनी सतर्क राहावे व विनाकारण घराबाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात अकोले तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे।